वळूयात नाशिककडे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातला पाणीसाठा 43% गेलाय. त्यामुळे एकीकडे समाधान व्यक्त होतंय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या या मुसळधार अशा पावसामुळे गंगापूर, दारणा, कादवा या धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा आणि गोदावरी नदीचा पाणी हे नांदूर मधमेश्वर बंधारा मार्गे जायकवाडीला जाऊन पोहोचतं. गंगापूर धरणातनं गोदावरी नदीमध्ये सुरू असलेल्या विसर्गामुळे रामकुंड परिसरात गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली. नदी किनारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिकांना पुराच्या पाण्यापासून दूर राहा असं सांगितलं जातंय. शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहेत आणि यामुळे धरणातून विसर्गाला देखील सुरुवाती करण्यात आली आहे. आपण बघितलं तर गंगापूर धरण हे जवळपास 67% भरलेलं होतं. मात्र यातून विसर्गाला सुरुवाती करण्यात आली आहेत आणि धरण साठा हा सध्या 62% आहेत. 2 दिवसांपूर्वी विसर्ग जवळपास 550 क्युसेकने सोडण्यात येत होता. मात्र या टप्प्याटप्प्याने वाढ ही करण्यात आली आणि सध्या 3900 क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे. आणि एकंदरीतच यामुळे आपण समोर हे चित्र बघितलं तर पंचवटी रामकुंड परिसरामध्ये देखील पाणी पातळीमध्ये वाढ ही झाली आहे. गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी हे आलं आहे. तर यासोबतच या परिसरातील जी छोटी मंदिरं आहेत, पूल आहेत, ती देखील पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतं आहे. सध्या आपण बघितलं तर इथे सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. इथे धोकादायक ठिकाणी खर्च जाऊ नका, पूर परिस्थिती बघण्यासाठी गर्दी करू नका असं आव्हान, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता या सुरक्षा रक्षक देखील तैनात हे आहेत. एकंदरीतच जिल्ह्यातील परिस्थिती आपण बघितली तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड या तालुक्यामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग हे बघायला मिळते. आणि यामुळे कादवा, पालखेड, दारणा या धरणांमधून देखील विसर्ग सुरू आहेत. एकंदरीतच आपण बघितलं तर गोदावरी नदी यासोबतच दारणा नदीतून सोडलेलं पाणी हे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला जाऊन पोहोचतं आणि तिथून पुढे मराठवाड्याकडे, खरं तर जायकवाडीकडे हे पाणी झेपवत असतं. यामुळे एकंदरीतच गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे, या पावसाचा परिणाम जो आहे, त्या पावसाचा फायदा जो आहे तो मराठवाड्याला देखील होणार आहेत. पावसाची संततधार ही सुरू आहे. पुढील 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नाशिकमध्ये राहणार असल्यामुळे या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासन करत आहे. कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.